नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मी मधुकर वारभुवन, सहाय्यक शिक्षक, नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 111 तुर्भे नवी मुंबई. मित्रहो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या इतिहासातील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला, इतिहासाची साधनं. आज आपण थोडंसं पुढे जात आहोत. आज आपण भारताच्या 1960 नंतरच्या घडामोडी या दुसऱ्या धड्याचं अर्थात दुसऱ्या पाठाचं या ठिकाणी अध्ययन करणार आहोत. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की इसवी सन 1947मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि 1950च्या 26 जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक झालो. अर्थात भारतात संविधानाचा स्वीकार करून भारत एक सार्वभौम अशा प्रकारचं लोकशाही राष्ट्र बनलं. मग अशा प्रकारच्या ह्या भारतामध्ये अनेक भाषा, धर्म, वंश आणि जातीचे लोक गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय एकत्र राहत आहात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अगदी सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्न भेडसावत होते आणि ते सोडवायचे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा या काळातील आर्थिक विकास साध्य करण्याचा एक महत्त्वाचा भाग होता. देशामध्ये प्रचंड दारिद्र्य होतं, ते दूर करायचं होतं आणि म्हणून त्या नियोजन मंडळाच्या किंवा नियोजन आयोगाच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याची त्या काळातल्या सरकारने प्रक्रिया पूर्ण केली. निवडणुकीचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले, कारण आपण गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे 75 वर्षात जवळपास अनेक सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे गेलो आणि त्या सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठीचे प्रयत्न केले. याचबरोबर आपल्या समाजामध्ये जो दुर्बल घटक आहे त्यांच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं आवश्यक होतं आणि म्हणून ते सुद्धा या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. आता खरं जर पाहिलं तर 1960चं दशक आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत गेल्या आणि त्याच आपण या प्रकरणात टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. त्या पुढील भागात आपण एक त्याचा अभ्यास करणार आहोत.